असेल तर तो स्वप्नभंग होईल. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार आहे. महायुती म्हणजे कोण? भाजप आणि शिवसेना. ही महायुती आहे का? मला आता कळलं. एक डुप्लिकेट पक्ष, बोगस, जो अमित शहांचा आहे, तेच भाजपबरोबर युती करतायत. म्हणजे सिस्टर कन्सर्न आणि बिग कन्सर्न. मिंध्यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, म्हणून अमित शहाच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे यांनी युती करायला भाग पाडले. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईचं भाजपा युनिट या तुमच्या सोकॉल्ड महायुतीच्या विरोधामध्ये. एकनाथ शिंदे हे रडगाणं घेऊन जेव्हा अमित शहाकडे गेले, म्हणजे त्यांच्या मायबापाकडे गेले, याचा अर्थ स्पष्ट आहे, एकनाथ शिंदे यांची कुठेच ताकद नाही. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मतावर आपल्या जागा निवडून आणायच्या आहेत, ज्या विधानसभेलाही झालं. शिंदेंची जर ताकद असती तर एवढे अपमान होऊन प्रदेशाध्यक्षाकडून ते रडत गेले नसते अमित शहाकडे. आणि अमित शहांचं राजकारण याच्यामध्ये असं आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं, म्हणून ते एकनाथ शिंदेला ताकद द्यायचा प्रयत्न करतात. त्यांना फडणवीसांची ताकद वाढवू द्यायची नाही आहे, त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना शिंदेच्या गुंत्यामध्ये अडकून ठेवायचं आहे. एकनाथ शिंदेंची कुठेही ताकद नाही. मी वारंवार सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या मतांवर त्यांना आलेली ही सूज आहे आणि पैसे, यंत्रणा. बाकी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला कुठेही स्थान नाही. अमित शहाचे इंजेक्शन आहे, टॉनिक. बाकी काय आहे एकनाथ शिंदे? निवडणुका आता होत आहेत आणि 2 ठाकरे एकत्र आले, त्याची भीती आहे. महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे यांना भीती आहे की आता आपलं काय होणार. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मतामध्ये तुकडा पाडण्यासाठी अमित शहाने एकनाथ शिंदेंना कोणत्याही परिस्थितीत बरोबर घ्या असा संदेश दिलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे ते या महायुतीच्या विरोधामध्ये. पण आपण जर बघितलं त्याच रवींद्र चव्हाणांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं या सगळ्या नाही, मी बघा असं म्हणणार नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण हे जे घडतं आहे हे भाजपच्या, महाराष्ट्रातल्या भाजपच्या मनाविरुद्ध घडतं आहे, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगेन. पण त्याच वेळी ज्या ठिकाणी ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत त्याच ठिकाणी शिंदेचे नगरसेवक त्यांना भाजपने विरोध केला. त्याला बघा, हा त्यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही. त्यांनी आमच्या विरुद्ध कोणी उभं करावं, भाजपने उभं राहावं किंवा अमित शहाच्या पक्षाचे जे लोक आहेत मिंदे गट त्यांनी उभं राहावं. कोणाशीही सामना करण्याची आमची तयारी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. जागा वाटपासंदर्भातल्या बैठकांना एक शेवटच्या टप्प्यात त्या बैठका आणि चर्चा आलेल्या. आंबेडकरचं संपूर्ण प्रकरण आपल्याला माहितीच आहे. कुठलं?